नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय. आरोपी अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं एपीआय निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर खेचून गोळीबार केला. त्यात निलेश मोरे जखमी झाले. अक्षय शिंदेनं गोळीबार सुरू केल्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीममधील एकानं स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय. अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जात होते त्यावेळेस हा संपूर्ण प्रकार घडलाय. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना गोळी लागल्याची माहिती मिळते. सायंकाळी साधारण 6:30च्या सुमारास पोलिसांची टीम ही मुंब्रा बायपास जवळ आली तेव्हा आरोपीनं एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार केला. पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर झालेल्या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षयच्या चेहऱ्याला गोळी लागली. ही गोळी त्याच्या डोक्यातून बाहेर पडली असून त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय. त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचं कळतंय. आरोपी अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने एपीआय निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर खेचून घेतली आणि गोळीबार केला. त्यात निलेश मोरे देखील जखमी झाल्याचं कळतंय. पुढे सुद्धा ब्रेकिंग अपडेट पाहतोय. प्रकरण दाबण्यासाठी अक्षयला मारलं. गुन्हा सिद्ध न होता कसं मारलं? पोलिसांनी अक्षयला मारलं असा आरोप अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केलाय. मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबियांचा पवित्रा असल्याचं कळतंय. संबंधित प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात कुटुंबीय करतायत. हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलंय. हे प्रकरण दाबण्यासाठी त्या पोराला फटाकडी नाही वाजवलीत, गाडी नाही चालवली तर तो पोरगा कसा बंदूक धरेल? तुम्ही बॉडी ताब्यात घेणार? आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत. आणि शाळा प्रशासन पण याला जबाबदार आहे आणि याच्या शाळेतले जेवढे हातबांधे असतील तर त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे. तर बदलापूर शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला ताब्यात घेण्यात आलं होतं. आता अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय. तर या संपूर्ण पार्श्वभूमीवरती त्याच्या कुटुंबियांनी मात्र चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांवरती आरोप केलेत. आम्हाला न्याय द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी एक मोठी अपडेट येते. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी चौकशी समिती बनवली आहे. 8 जणांची ही चौकशी समिती आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण चौकशी समिती आहे. यामध्ये 2 पोलीस उपायुक्त, 2 एसीपी आणि 2 पीआय अशी ही टीम आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर टीका करत अनेक सवाल उपस्थित केले. विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी यावर चांगलंच खडसावलंय. बदलापूर प्रकरणात विरोधकांनी फाशीची शिक्षेची मागणी केली होती. त्याच विरोधकांनी आता अक्षयच्या मृत्यूवर सवाल उपस्थित करणं हे निंदनीय असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. तर विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी चांगलंच खडसावलंय. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवरती, गृह मंत्रालयावरती आणि मंत्र्यांवरती प्रश्न उपस्थित केले होते. अक्षय शिंदेला मारलंच कसं गेलं? त्याचा पोलिसांनी कुठल्याही प्रकारे खबरदारी का घेतली गेली नाही असे अनेक सवाल जे आहेत ते विरोधकांनी उपस्थित केले आणि त्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल्याचं कळतंय. अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला. आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची, ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं, तर मग हे तर दुर्दैव आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.
पुढे सुद्धा ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। अक्षयच्या मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांजवळील बंदूक हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केल्याचं म्हटलंय। पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ त्याच्या दिशेने गोळीबार केल्याचं फडणवीसांचं म्हणणं समोर आलंय। त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची। त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला, पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं। त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे। या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा। त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला। तर बदलापूर प्रकरणातील आरोपीचं एन्काउंटर करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवरती अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। अक्षयचा पोलिसांवर गोळीबार झालाय आणि त्यानंतर स्वसंरक्षणार्थ अक्षयवरती सुद्धा पोलिसांकडून गोळ्या झाडण्यात आल्या। साधारण 6:30 वाजता ही संपूर्ण घटना घडली आहे। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, कळवा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज कळवा हॉस्पिटल हे इथं मागे काल अक्षयला आणण्यात आला। ज्यावेळेस उमऱ्यातल्या वाय जंक्शन इथं त्याच्यावरती गोळीबार झाला, म्हणजे तो झटापटीमध्ये त्याचा एन्काउंटर झाला आणि त्यानंतर हे कळवा हॉस्पिटल आहे। इथे सुरुवातीला इमर्जन्सी वॉर्डमध्ये येऊन त्याचा संपूर्ण मृतदेह जो आहे तो डॉक्टरांनी तपासला आणि त्याला मृत घोषित केला। पुढची प्रक्रिया अशी आहे की अद्यावत प्रयोग जी शवविच्छेदन पाहिजे या सगळ्या अशा प्रकरणामध्ये करायचं असतं आणि यामुळे जो अक्षय शिंदे याचा मृतदेह जो आहे तो अजूनही या कळवा हॉस्पिटलमधल्या इथं मागे ज्या पोलीसची गाडी उभी आहे त्या पोलीसच्या गाडीच्या पुढे इथं मॉर्चरी विभाग आहे, म्हणजे जिथं मृतदेह ठेवले जातात असं ठिकाण आहे। त्या ठिकाणी हे अक्षयचा मृतदेह अजूनही ठेवलेला आहे, कारण का रात्री 7 नंतर जे आहे ते शवविच्छेदन होत नाही आणि यामुळे हे ठेवलेले हे न्यायाधीशांची गाडी आहे। ही गाडी जी आहे इथे न्यायाधीश आलेले आहेत। खरं तर अशा प्रकरणांमध्ये जेव्हा एन्काउंटर होतं किंवा एखादी मोठी घटना घडते तेव्हा प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्या मार्फत त्यांच्या समक्ष 2 सरकारी पंच यांच्या उपस्थितीमध्ये, घरच्यांच्या उपस्थितीमध्ये, हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि 2 सामान्य पंच असे जवळपास 8 ते 10 पंच तयार केले जातात त्या ठिकाणी। आणि मृतदेह कसा आहे, मृतदेहाला कुठे गोळी लागलेली आहे, हीच ती व्यक्ती आहे का, त्याच्या सगळं ओळख पटवले जातात आणि एक पूर्ण पंचनामा तयार केला जातो। त्याकरता प्रथम न्याय दंडाधिकारी यांची उपस्थिती महत्वाची असते आणि हे जे आहे जो पंचनामा जो आहे तो सुरू होता। थोड्याच वेळापूर्वी पंचनामा जो आहे तो संपलेला आहे आणि प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायाधीश जे आहेत ते आतमध्ये आहेत आणि वरिष्ठ डॉक्टर जे आहेत त्यांच्या समवेत तिथं अहवाल तयार केला जातोय। हा अहवाल तयार करून संपूर्ण अहवाल जो त्याची एक कॉपी जी आहे ती मेलद्वारे जे हॉस्पिटलला पाठवली जाईल आणि त्यानंतर तिथून रिप्लाय आल्यानंतर कोणाला तिथून अक्षय शिंदे जो आहे त्याचा संविच्छेदन करण्याकरता कोणाला कोणती टीम नेमली आहे, तिथले प्रमुख डॉक्टर कोण असतील, किती वाजता केलं जाईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेलवरती येतील आणि त्यानंतर जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट घेऊन अक्षयचा मृतदेह जो आहे तो या मॉर्चरीमधून काढून जे हॉस्पिटलला पाठवला जाईल। म्हणजे ही प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेनंतरच त्याचं संविच्छेदन केलं जाईल। तर ह्या सगळ्या गोष्टीनंतर आता पुढचं आपण पाहिलं तर रात्री काल साधारणपणे 6 ते 6:15 दरम्यान मुंबईतल्या वाय जंक्शन इथे जी घटना घडली, चालू गाडीमध्ये अक्षय शिंदे यांना API निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर खेचली, त्यांच्या मांडीला गोळी लागली आणि 3 फायर त्याने केल्या, त्यापैकी 1 मांडीला लागली, 2 गाडीत लागल्या आणि प्रति बचावामध्ये संजय शिंदे जे PI होते जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत गुन्हे शाखे 1 चे, त्यांनी जेव्हा बचाव करता त्यांनी जेव्हा फायर केली तेव्हा गोळी जी आहे ती थेट अक्षयच्या डोक्यापासून शिरून ते इथं गालापर्यंत म्हणजे पूर्ण चेहऱ्याला ती गोळी लागली आणि त्यामुळे जागी त्याचा मृत्यू झाल्याची अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। नक्कीच अजित, या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष असणार आहे।